धन्य ते संसारी
धन्य ते संसारी धन्य ते संसारी
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी विठ्ठल मस्तक चरणी तसे नमो सद्गुरु तुका ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरना अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मस्तक हे पाया Bye.
श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या विश्वाच्या कल्याणाकरिता जे दिव्यत्व निर्माण केले, त्या दिव्यत्वातलाच एक अमृता समान असणारा अभंग, नवे नवे अमृतच, त्या अमृत शब्दाच्या माध्यमातून संत महात्म्यांचा गौरव करतात. धन्य ते संसारी, विशेष आहे नश्वर असणाऱ्या अशाश्वत असणाऱ्या संसारामध्ये 84 लक्ष योनी आहे आणि त्या 84 लक्ष योनीमधून फक्त जगद्गुरु तुकोबरेंनी त्यांनाच धन्य मानलेलं आहे की जे मनुष्य रूपाने या इहलोकी अवतरित झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या वाङ्मयाचं चिंतन करीत असताना मोठे बारकावे आपल्याला पाहायला मिळतात. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींना धन्यत्व दिलेलं आहे, धन्यत्व प्रदान केलेलं आहे. धन्य मी मानेन आपुले संचित किंवा धन्य काळ संत भेटी, काळाला धन्य मानलेलं आहे, संचिताला धन्य मानलेलं आहे. भगवंताचं चिंतन करीत 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 जी वाचा प्रफुल्लित होती, पावन होती, त्या वाचेलाही त्या ठिकाणी धन्यत्व प्रदान केलेलं आहे. काय प्रमाण आहे? धन्याजी दिवस झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामे. जेव्हा भगवंताच्या नामसंकीर्तनाने वाचा पवित्र होईल, ज्या दिवशी तो दिवसही धन्य त्या ठिकाणी मानलेला आहे. परंतु आज या ठिकाणी तुकोबराय त्यांना धन्यत्व प्रदान करतात. त्यांना म्हणजे फक्त आणि फक्त त्यांनाच. विठ्ठल 84 लक्ष योनीपैकी त्यातील अगदी महत्वाचा मनुष्य योनी आणि त्या मनुष्याच्या कल्याणाकरिता ज्यांनी विशेष तत्वाने या इहलोकी अवतार धारण केलेला आहे, अगदी कुठल्याही स्वार्थाविना फक्त मनुष्याचं हित साधण्याकरिता अशा महान विभूतींना त्या ठिकाणी धन्यत्व प्रदान केलेलं आहे. आणि ते धन्यत्व प्रदान करीत असताना मोठा गौरव तुकोबरायांच्या ठिकाणी दिसून येतो. नाहीतर पुष्कळ मंडळी धन्यत्व करतात अगदी औपचारिकता म्हणून. परंतु या ठिकाणी संत महात्म्यांचं वर्णन करीत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये मोठा अभिमान त्या ठिकाणी दिसून येतो. त्या अभिमानातूनच तुकोबरायांची संत महात्म्यांच्या ठिकाणी असणारी श्रद्धा, संत महात्म्यांच्या ठिकाणी असणारी निष्ठा, त्यांच्याविषयी असणारी आपुलकी, त्यांच्याविषयी वाटणारा जिव्हाळा, त्यांच्याविषयी वाटणारी उदारता, त्यांच्याविषयी असणारी लीनता, नम्रता, या सर्व बाबींचं दर्शन जगद्गुरु तुकोबरायांच्या या भूमिकेतून त्या ठिकाणी प्रगट होतं. विठ्ठल संत महात्म्यांचा गौरव करीत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी मोठा अभिमान बाळगला. नुसता गौरव केला नाही, अभिमानाने गौरव त्या ठिकाणी केलेला आहे. याचा आदरीन अभिमान. संत महात्म्यांची सेवा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या पूर्वजांचा ठेवा आहे. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा, असा अभिमान जगद्गुरु तुकोबरायांनी संतांविषयी बाळगलेला आहे. मग ते संत महात्मे तुकोबराय म्हणतात या इहलोकी, या मृत्यूलोकी, या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये खऱ्या अर्थाने धन्य आहे. ज्या अर्थी संत महात्म्यांना धन्यत्व प्रदान करतात त्या अर्थी तुकोबरायांनी इतरांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. हे वेगळं सांगायला नको. धन्य ते संसारी. तुकोबराय म्हणतात माझ्या दृष्टीने फक्त आणि फक्त तेच धन्य आहे. का तर त्यांच्या अंगी मोठी दया आहे. दयावंत जे अंतरी. दयेचा सागर संत महात्म्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. या विश्वाच्या कल्याणाकरिता ज्या विभूती परोपकाराच्या दृष्टीने अवतरित झालेले असतात त्यांच्या ठिकाणी दया पाहायला मिळतात. दया अशी नाही की जी सहज प्राप्त होईल.
आपण एखाद्यावर जर क्षणभर जरी उपकार केला तरी तो त्वरित बोलून दाखवतो, तो प्रगट करतो. परंतु या ठिकाणी संत महात्मे हे पूर्णतः निस्वार्थ भावनेने त्या ठिकाणी उपकार करीत असतात. हा दयेचा सागर फक्त आणि फक्त त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणून तुकोबरे म्हणतात, माझ्या दृष्टीने ते संत महात्मे या ठिकाणी धन्य आहेत. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. त्या ठिकाणी त्यांच्या अवताराची प्रयोजन मांडणी तुकोबरांनी केलेलं आहे की या इहलोकी अवतरित होतात, परोपकारकरिता होतात. त्यापुढे त्यांच्या लक्षणांचा विचार केलेला आहे. या संबंध बाबीतून संत महात्मे या विश्वाच्या कल्याणाकरिता कसे अधिकार संपन्न आहे याचं दर्शन जगद्गुरु तुकोबरांनी या अभंगातून घडवलेलं आहे. विठ्ठल सेवा 13व्याच्या विधीनिमित्त आहे. वैकुंठवासी विठ्ठल वैकुंठवासी सत्यभामा पांडुरंग सार्डेकर यांच्या 13व्या निमित्त ही आजची कीर्तन सेवा आहे. वारकरी संप्रदायाची मोठी संहिता आहे. कोणताही उपक्रम असो, कोणताही प्रसंग असो, त्या प्रसंगाला, त्या उपक्रमाला नामसंकीर्तनाची जोड दिलेली आहे. ज्ञात अज्ञातपणे, कळत न कळत आपल्या हातून जे काही पातक घडले त्या पातकांचा समूळ नाश व्हावा याकरिता हरिभजन आणि हरिकीर्तन हा उपक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे. कोणतंही कार्य असो, अगदी जन्म झाल्यापासून ते अंत्येष्टपर्यंत त्या प्रत्येक कार्याला संत महात्म्यांच्या कृपेने आपण त्या ठिकाणी नामसंकीर्तनाची जोड देतो. नामसंकीर्तनाचं प्राबल्य, नामसंकीर्तनाचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की जळतील पापे कर्मांतरीचे. परंतु या गोष्टी सर्वच ठिकाणी पाहायला मिळतात अशातला भाग नाही. हा कलीचा प्रभाव आहे. आज एखाद्या घरी लेकरू जरी जन्माला आलं आणि ते घर जर सात्विक असेल, वारकरी संप्रदायाचं पाईक असेल, तर त्या ठिकाणी हरिकीर्तनच होणार किंवा हरिभजनच होणार. नाहीतर अशी पुष्कळ जन्माला येतातही आणि जातातही, नवीन काही नाही. परंतु जर ते वारकऱ्यांचं घराणं असेल तर त्या ठिकाणी भजन होईल, कीर्तन होईल, भगवंताच्या नामाचा डांगोरा त्या ठिकाणी पिटला जाईल. पिटू भक्तीचा डांगोरा या न्यायाने. इतरत्र क्वचित हे गोष्टी पाहायला मिळतील. हा कलीचाच प्रभाव आहे. असत्यासी भिजले जग. जे असत्य आहे ते गोड वाटू लागते, परंतु जे सत्य आहे हे क्वचित मंडळींनाच गोड वाटते. अर्थात जे वारकरी आहेत त्या मंडळींना याची जाण आहे. असत्याला सगळेच धडवतात, सगळे सामोरे जातात, आणि जे सामोरे जातात त्यांनी समजावं की आपल्यावर कलीचा प्रभाव आहे अशी मंडळी त्वरित ओळखावी. परंतु जे संत महात्म्यांच्या विचाराने चालणारे आहेत ते मात्र सत्याचीच कास धरतात. आणि संत महात्म्यांनी जो उपदेश केलेला आहे, जो सिद्धांत आपल्या पुढ्यात मांडलेला आहे, त्याचंच अनुकरण करत आपल्या जीवनाची वाटचाल करीत असतात. विठ्ठल अर्थात जर या गादीवरून जर एखादा जर असत्य वचन जर कथलं तर माणसाचे ते सर्वाधिक जास्त स्मरणात राहतं. एकदा सहज जाता जाता सांगितलं की जर एखाद्याची जीभ जर 32च्या 32 दातांना जर स्पर्श करीत नसेल तर त्याने त्वरित जाणवं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी दोष आहे. एकतर रक्तविकार तरी त्या ठिकाणी उद्भवतो, एखादा विकार तरी त्या ठिकाणी उद्भवतो. माणसं बसल्या बसल्या आपल्या 32च्या 32 दातांना जीभेचा स्पर्श होतो की नाही पाहिलं लागेल.
वास्तविक याचा कुठेही उल्लेख नाही, कुठेही संदर्भ नाही, परंतु हे वचन असत्य आहे आणि कलीचा प्रभाव आहे, कलियुग आहे. जे असत्य आहे त्यावर विश्वास बसतो, परंतु जे सत्य आहे नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पाते जन्मांतरीचे. 400 वर्षापूर्वी तुकोबरांनी हा उपदेश केला, परंतु आजही आपल्याला कीर्तनात सांगावं लागतं. भजन सुरू झालं की टाळी वाजवा. किती जर नित्याने नित्यनेम करतात किंवा नित्याने भगवंताचं नामसन कीर्तन करतात, भगवंताच्या नामाचा जप करतात, हात वरती करा बरं. क्वचित मंडळी आहे, ठाऊक आहे, सत्य आहे, परंतु त्या सत्याची कास धरू वाटत नाही. म्हणून कोणत्या ना कोणत्या उपक्रमाने ते नामसन कीर्तन घडावं, त्या योगाने जळतील पापे जन्मांतरीचे. मग आज या ठिकाणी 13व्याचा विधी जरी असला, त्या 13व्याच्या विधीच्या निमित्ताने हरिकीर्तनाचा योग या ठिकाणी थाटलेला आहे. परंतु एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, ज्यांच्या नामाने या ठिकाणी नामसन कीर्तन सोहळा साजरा होत आहे, संपूर्ण होत आहे, त्यांचा तर उद्धार आहेच. अर्थात त्यांच्या पुण्याईने या ठिकाणी हे व्यासपीठ या ठिकाणी निर्माण झालेला आहे, हा सोहळा संपूर्ण होत आहे. परंतु त्यांच्या योगे जेवढी मंडळी या सोहळ्याच्या संयोगाने एकत्रित झालेला आहे, तेवढ्यांचा उद्धार आहे. हा महिमा संत महात्म्यांचा आहे. विठ्ठल असा अगाध महिमा या ठिकाणी नामसन कीर्तनाचा आहे. आणि वैकुंठवासी सत्यभामा आई साहेब यांच्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत अखंड त्यांनी वारी केलेली आहे. तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये तुकोबरांच्या आदिसंत महात्म्यांच्या वाङ्मयाचं भजन करीत त्यांनी आपला काळ त्या ठिकाणी सार्थकी लावलेला आहे. त्यांच्या मालकांनीही वारी केलेली, असं हे परंपरागत वारी करणारं सांप्रदायिक घराणं. आणि आज त्यांच्या जाण्याने जो काही दुःखाचा डोंगर या कुटुंबावर कोसळलेला आहे, परंतु त्याविषयी पुढे जाऊन मी असं सांगेन की या ठिकाणी जो जन्माला येतो त्याला जाणं हे आहेच, क्रम प्राप्तच आहे. या ठिकाणी शाश्वत असंही काही नाही. ह्या 7 दिवसात तुम्ही आम्ही आपण सगळेच जाणार आहोत, नाही का? म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार ह्या 7 दिवसात कधी ना कधीतरी आपल्याला जाणं हे आहेच, नाही का? मी इथंच राहीन असा म्हणणारा कोणीही नाही, नाही का? आणि असा म्हणणारा तो पहिलाच जातो बघा. कारण की एकदा अशी घटना घडली, नवीन त्या ठिकाणी स्मशानभूमीची निर्मिती झाली आणि स्मशानभूमीच्या बाहेर काही अंतरावर पावलावर विसावा असतो. आता स्मशानभूमी निर्माण झाली, नवीन झाली, काही मंडळींनी विचार केला म्हणजे विसावाचा तेवढा कट्टा म्हणजे ओटा तेवढा नवीन केला पाहिजे, नाही. आता तो मापात झालाय की नाही हे पाहण्याकरिता एकाने झोपून पाहिले. जो पहिला झोपला तोच पहिला गेला. इथं शाश्वत काहीही नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे हा देह नाशिवंत. नाशिवंत देह जाणार सकळ.
सकळ या ठिकाणी देहाची देखील शाश्वती नाही आणि धनाची देखील नाही. शाश्वती कोणत्याही गोष्टीची नाही. इथं शाश्वत फक्त भगवंताचं नाम आहे. परमार्थ माधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लावायचे. फक्त भगवंताचं नाम संत महात्म्यांची आराधना उपासना याच गोष्टी शाश्वत आहे आणि याच गोष्टींच्या आधारे आपण आपला जन्म त्या ठिकाणी सार्थकी करायचा असतो, सार्थकी लावायचा असतो. मग त्या ठिकाणी दुःख करून व्यर्थ आहे. परंतु त्यांच्या पुण्याचं स्मरण करावं, त्यांच्या संस्काराचं स्मरण करावं. त्यांनी जी जी शिकवण आपल्याला दिली ती आपल्या उराशी आपल्या अंतकरणाशी बाळगून आपण त्यांच्या स्मरणाने आपल्या जीवनाचं एक एक पाऊल टाकावं. मग आपल्या आई वडिलांनी जर देव आळंदी पंढरीची आधी संत क्षेत्राची जर निष्ठेने वारी केली असेल तर त्यांच्या पश्चात आपणही त्यांना स्मरून वाटती चालावी पंढरीची त्या दृष्टीने आपलं पाऊल पडलं पाहिजे. नाहीतर वाढ वडिलांनी पंढरीची वारी केली नाही का आणि लेकरांच्या गळ्याने माळाच नाही असं नाही. तो वारसा पुण्याईचा संस्काराचा आचरणाचा हा तोही अबाधितपणे आणि तेवढ्याच निष्ठेने अभिमानाने आपण त्या ठिकाणी चालवला पाहिजे. हीच खरी त्यांच्या ठिकाणी व्यक्त केलेली समर्पित केलेली श्रद्धांजली आहे. खऱ्या अर्थाने त्यांना जर समाधान वाटावं असं जर वाटत असेल तर त्यांनी जे जे संस्कार आपल्याला दिले ते आपण हयात असेपर्यंत तेवढ्याच वैभवाने टिकवणे हे अत्यंत महत्वाचं. विठ्ठल तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित होईल असं वैयक्तिक या ठिकाणी मला वाटतं. आणि त्यांच्या जाण्यानंतरही जो उपक्रम राबवला तो अगदी सहज राबवलेला आहे. प्रवचनादी सेवा असेल, भजनात आदी सेवा असेल, परंतु सहज तो उपक्रम राबवला, हाती घेतला की अखंड नामसंकीर्तन व्हावं, भजनादी उपक्रम त्या ठिकाणी समर्पित व्हावे. परंतु आता मी पत्रिका ज्यावेळेस पाहिली पूर्ण 11 दिवस भजनादी प्रवचनादी सोहळे या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजची सेवा ही 11वी आहे. आणि योगायोगाने आम्ही देखील जगद्गुरु तुकोबरांचे 11वे वंशज आहोत. विठ्ठल 11व्या दिवसाला 13व्याचा उत्तर कार्याचा सोहळा आणि त्याला 11वे वंश. आता हे विचार करून ठरवलंय तर कसं हे माहिती नाही, परंतु आपण असं म्हणूया की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी सेवा केली त्या सेवेची ही फलश्रुती आहे. विठ्ठल जीवन जगत असताना, जीवन व्यतीत करीत असताना वर्म जाणावं. संत महात्म्यांनी जी वाङ्मय संहिता आपल्याकरिता निर्माण केलेली आहे, आपल्या पुढ्यात मांडलेली आहे, त्याचं अनुकरण करावं. संत महात्म्यांनी जे वाङ्मय निर्माण केलं हे आपल्याकरिता केलेलं आहे. सर्वस्वी आपल्या पदरात अगदी मी सहज सांगत असतो की 4 ओळी जरी कोणी कोणत्या लेखकाने लिहिल्या तरी त्याचे राईट्स, त्याचे अधिकार तो स्वतःकडे ठेवत असतो. परंतु जगद्गुरु तुकोबरांनी पंचमवेद संहिता आपल्या पदरात घातली. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली, अमृता अनुभव दिला, गाथा दिला. ज्ञानोबरांचा देखील गाथा आहे हे देखील सांगावं लागतं. ही मोठी व्यथा आहे. हरिपाठ दिला, नाथरायांनी भागवत दिला, अनेक अभंग आपल्या पदरात घातले. कुठल्याही एकाही प्रमाणाचा त्या ठिकाणी अधिकार स्वतःकडे ठेवला नाही. दयावंत जीवनकरी. मग आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. प्रत्येक प्रमाण आपल्या आचरणात कशी उतरतील की त्या योगे आपल्या जन्माचं सार्थक कसं होईल याविषयी थोडीशी आपण आपल्या जीवनाशी गाठ बांधली पाहिजे की जेणेकरून आपण ज्या उद्देशाने या इहलोकी भगवंताने आपल्याला घातलेला आहे त्या ठिकाणी आपण ते सार्थकी लावतो. आपण नाना गोष्टींच्या आहारी जातो, नाना विषयांच्या आहारी पडतो नाही का. विषय ओढी जीव आता याची कोण करील किंवा तुकोबराय म्हणतात. एकदा का विषयांच्या आहारी पडलो विकार उत्पन्न होतात.
आणि विकार उत्पन्न झाले की त्या ठिकाणी आयुष्याचा जीवनाचा ऱ्हास होतो. विषयाची जळणी झाली आयुष्याची वाढणी. म्हणून संत महात्म्यांच्या सेवेत जीवन गत करावं. वास्तविक भगवंताने आपल्याला हा सुंदर नरदेह दिला कशाकरिता दिला? सर्वश्रुत आहे. देवे दिला देह भजना गोमटा, नाही का? गोमटा म्हणलेला आहे. सुंदर असा नरदेह भजनाकरिता दिलेला आहे. भजन किती जण करतात बरं? भजन किती जण करतात? आज जरी भजनासाठी जर एकत्रित बसायचं झालं तर 10-10 वेळा फोन करावा लागतो. 7 ते 9 भजन असलं तरी 8ला येतो आपण. म्हणजे भजनाविषयी एवढी तत्परता आपली त्या ठिकाणी. आणि भगवंताने देह दिला कशाकरिता? भजनाकरिता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. हा सुंदर नरदेह दिला, हा भजनाकरिता दिलेला आहे. हे प्रमाण आपल्या गाठीशी बांधून ठेवा. म्हणून एक लक्षात घ्या, 7 ते 9 भजन असेल तर तिथं 6:45ला पोहोचवू. भजनाविषयी आपली तत्परता पाहिजे, आपली आर्तता पाहिजे. जर भजनाविषयी जर नसेल तर भगवंताबद्दल काय असेल, संत महात्म्यांबद्दल काय असेल? म्हणून परमार्थांमध्ये तातडी ही केलीच पाहिजे. तर त्या ठिकाणी आपल्या जन्माचं कुठंतरी सार्थक साधलं जाईल. मग पहा, भजना गोमटा. भजन असं असावं, तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. तुका म्हणे वर्म भजनेची सापडे. ज्याला आपलं जीवन कृतार्थ करायचं असेल, धन्य करायचं असेल, त्यांनी भजन करावं. भजना व्यतिरिक्त इतर समाधान हे क्वचितच आहे. परंतु भजन सोडून, भगवंताची सेवा सोडून आपण नाना विषयांच्या आहारी पडलो. म्हणून आपल्या पदरी दुःख आहे, निराशा आहे, असंतुष्टता आहे. समाधान जर प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं भजनच केलं पाहिजे. विठ्ठल आपल्या आयुष्याचं भजन व्हायला लागलं तरी माणसांच्या लक्षात येत नाही, तो भाग निराळा नाही. परंतु वर्म जाणून आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. शाश्वत काय, अशाश्वत काय, सत्य काय, असत्य काय, पाप काय, पुण्य काय, या संपूर्ण गोष्टींची बेरीज वजाबाकी करून आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे की कुठेतरी आपला जन्म त्या ठिकाणी सफळ व्हावा. भगवंताने ज्या पावित्र्याने, ज्या पुण्याने आपल्याला जन्माला घातलं तसाचा तसा देह समर्पित व्हावा, या दृष्टीने परमार्थिक जीवनाची वाटचाल असावी. विठ्ठल मार्गदर्शन म्हणून हे संत महात्म्यांचं वाङ्मय आहे. गाथेशी कवटाळावं, ज्ञानेश्वरीशी कवटाळावं. मित्र असावे गाथा ज्ञानेश्वरी, मित्र असावे भागवत असावे, नाही का? उशाला मोबाईल ठेवण्यापेक्षा तुकोबरांची गाथा ठेवावी. उशाला मोबाईल ठेवण्यापेक्षा ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी ठेवावी. कधी जीवनामध्ये कुठली समस्या जर निर्माण झाली तर ज्ञानोबरांना अंतकरणपूर्वक हाक मारावी, ज्ञानेश्वरी उघडावी. ज्या ओवीवर आपली पहिली दृष्टी पडेल, ज्ञानोबरांनी तिथूनच आपल्याला मार्गदर्शन केले समजावं. तेवढी दृढ श्रद्धा पाहिजे. काय जीवनामध्ये अडचण वाटली, तुकोबरांची गाथा उघडावी. पहिला ज्या अभंगावर आपली दृष्टी पडेल त्या अभंगाचं अनुकरण करावं. जीवनातील समस्या संपल्यात म्हणून समजावी. विठ्ठल एवढी आर्तता आपल्यात असेल तर नव्हतं. आर्तता पाहिजे, अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, दृढ भावना त्या ठिकाणी पाहिजे. जोपर्यंत अंतकरणामध्ये त्याच्या भेटीची आर्तता नसेल, त्याच्या भेटीची ओढ नसेल तर तो तरी आपल्याकडे कसा पाहिजे? एखाद्यावर जर आपण नितांत प्रेम करत असू तर त्याला देखील आपल्यावर प्रेम करावं असं वाटतं. जर आपलं जर प्रेमच नसेल तर तो तरी समोरचा व्यक्ती कसा करेल? तो तर विश्वाचा नायक आहे. एक वेळेस संत महात्मे समजावून घेतील, त्यांच्या अंगी दया आहे, उदार आहे. संत महात्मे आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याच पाया पडतात की त्यांच्या ठिकाणी असणारी उदारता आहे. परंतु तो परमात्मा आहे, विश्वाचा नायक आहे. त्याला आपल्या अंतकरणातील प्रेमाचा ओलावा जाणवला पाहिजे. तेव्हा कुठेतरी त्या ठिकाणी तो देखील आपल्या भेटीची आतुरतेने वाट पाहिजे. परंतु आपल्या अंतकरणातील प्रेम त्याला कळावं, आपल्या अंतकरणातील भावना त्याला कळावी, याकरिता त्याच्याशी साथ घातलीच पाहिजे.
संदेह वाटत असेल तर तुकोबऱ्यांचं सुंदर प्रमाण आहे. तुका म्हणे आईसे आर्त कोणाची का म्हणे ऐसे अर्थ त्याचे म्हणे ज्याच्या अंतकरणामध्ये त्याच्या भेटीची आस आहे आणि ती अखंडित आहे. असं नाही की फक्त कार्तिकी पुरतं, फक्त आषाढी पुरतं, फक्त माघ पुरतं. बऱ्याचशा ठिकाणी अशी प्रथा आहे की माळ घालण्याकरिता आल्याच्या नंतर घालणाराच सांगतो की मी कार्तिकी घेतो. कार्तिकी घेतो म्हणजे भाड्याने घेतो का? असं नाही. मोठी शोकांतिका आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्यांनी प्रत्येक वारी केली पाहिजे. आणि जर प्रत्येक वारी जमली नाही तर मात्र भगवंतांनी जे आव्हान आपल्याला केलेलं आहे त्याप्रमाणे तरी करावे. आषाढी कार्तिकी सांगत से परंतु शक्य असेल त्यांनीच प्रत्येक वारी ही केलीच पाहिजे. असं नाही की एखादी माळ घातल्याच्या नंतर आषाढीच करावी, कार्तिकीच करावी किंवा चैत्रच करावी. वाऱ्या वाटून गेलेल्या नाहीत. विठ्ठल त्याला देखील कळलं पाहिजे की आपल्या अंतकरणामध्ये त्याच्या भेटीची ओढ आहे तेव्हा तो कृपा करतो, नाही का? मग हे वर्म जाणून आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपला प्रपंच देखील धन्य होईल आणि परमार्थ देखील त्या ठिकाणी धन्य होईल. परमार्थ ही अशी साधना आहे, अशी उपासना आहे. प्रपंचामध्ये दुःखच आहे. संसाराचे अंगी अवघीच व्यसने कलकता संसार येथे सार भगवंत प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी. या संसारामध्ये भगवंताचं सार नाही. संसाराचे अंगी अवघीच व्यसने म्हटलेलं आहे. संसार दुःख मूळ चौकडे संसारामध्ये दुःख आहे. परंतु संसारामध्ये राहून देखील त्या सुखाचा क्षण अनुभवण्याकरिता तर ते सुख कोणतं तर साक्षात भगवान परमात्म्याची प्राप्ती. सर्व सुखाची आगर बाप मागे सुखरूप आईसे तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सांगा. त्या भगवंताची प्राप्ती ज्या वेळेस प्रपंचामध्ये राहून होईल त्यावेळेस तो प्रपंच देखील सुखरूपच होईल. मग तो अवघाच सुखरूप होईल त्या न्यायाने. म्हणून प्रपंचातील दुःखाचा नाश करण्याकरिता माणसाने परमार्थात यावं. परंतु स्थिती आता झाली अशी माणसाने परमार्थातच प्रपंच आणला. विठ्ठल यामुळे याही ठिकाणी समाधान राहिलं नाही, याही ठिकाणी समाधान राहिलं नाही. म्हणून त्या ठिकाणी योग्य त्या न्यायाने आपण परमार्थ केला पाहिजे आणि तशीच वाटचाल प्रपंचातून केली पाहिजे. तरी कुठेतरी त्या ठिकाणी जन्माचं सार्थक होईल. मग वर्म जाणावं की त्याची प्राप्ती कशी होईल आणि कोणत्या संयोगाने होईल आणि कशाच्या माध्यमाने होईल. विठ्ठल याकरिता संत
महात्म्यांना शरण जावं. संत महात्म्यांच्या सहवासामध्ये गेलं की उजळले भाग्य. सेवा करावी. संतांच्या सानिध्याजवळ त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्वरित उजळले भाग्याचा. भाग्याचाच उदय होतो. भाग्याचा उदय हे जोडी सर्वमाय माथा मरणावाचुनी सर्वता. भाग्याचा उदय होतो. भाग्य उजळलं जातं ही पहिली गोष्ट. अनावघी चिंता वाली आपल्या ठिकाणी असणाऱ्या सर्व चिंतांचं फक्त निरसन नव्हे, त्या चिंता वारल्या जातात आणि जी वारली जाते ती पुन्हा येत नाही. म्हणजे चिंता म्हणतोय मी, एकदा का चिंता वाढली की पुन्हा ती येण्याचा प्रकार हा त्या ठिकाणी घडत नाही. हे भगवंतापेक्षा संत महात्म्यांचं सामर्थ्य प्रकर्षण म्हणजे जाणवणारा शब्द प्रयोग आहे. भगवंताच्या सानिध्यामध्ये चिंता पळून जाते. चिंता ती पळाली गोकुळाबाहेर प्रवेश भीतरी गेला देवीच्या रूपी गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रविष्ट होतात. त्यावेळेस देहासंबंधी ज्या ज्या चिंता प्रगटल्या जातात त्या पळून जातात. परंतु पळून गेलेली पुन्हा येऊ शकते चिंता. परंतु संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये अवघी चिंता वाढली. एवढंच नव्हे तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत असावी. संत महात्म्यांच्या कृपेने सर्व दोषांचं निवारण होतं. ही संतांच्या ठिकाणी मोठी दया आहे. दुका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे करीत किंवा पुनीत केले विष्णुदास संगे आपुल या दोषी आपले सारखे करते तत्काळ. कृपा कटाक्ष न्याहाळले आपले पती पैसविले. एवढी दया ही भगवंताच्या ठिकाणी देखील नाही बघा. म्हणून तुकोबरे म्हणतात धन्य ते संसारी. माझ्या दृष्टीने ते धन्य आहेत का तर त्यांच्या ठिकाणी एवढा दयेचा विस्तार आहे की सामान्यातला सामान्य देखील संत महात्म्यांच्या सहवासामध्ये गेला की तो त्वरित संत तत्वाला पोचला जातो. आता संतांचीच ओळख आपल्याला होईल. आपण कोणाच्याही मागे फिरू लागलेलो आहोत. परंतु तुकोबरांनी अगदी सुंदर मार्मिकता त्या ठिकाणी दर्शवली. संत कोणाला म्हणावं हे जाणण्याकरिता अगोदर स्वतःलाच त्या ठिकाणी संत व्हावं लागते किंवा संतांची लक्षणं आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी लागते. तुका म्हणे अंगे संतांचा महिमा तो बहुदुर्गम म्हटलेला आहे. संत असे काही वाटेवर पडलेले नाही की पावला गणित भेटायला त्याकरिता सायास करावाच लागतो. अंतकरणामध्ये भक्ती असावी, प्रेम असावं, संतांविषयी आदर असावा, संतांच्या भेटीची उत्सुकता असावी तर संत महात्म्यांची कृपा त्या ठिकाणी होते. संतांचं सानिध्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. परंतु सायास हा कुठल्याही गोष्टीचा करावाच लागतो. विना सायास कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. असा ते साध्य करिता सायास कारणाभ्यास. मग एकदा का
संत महात्म्यांचा सहवास प्राप्त झाला की मग झाली बोलायाची सीमा. काय बोलावं, भाग्याचाही उदय आहे, संत महात्म्यांचीही कृपा आहे, संतांच्या दयेचाही प्रसाद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो आणि भगवंताची देखील प्राप्ती होती. विठ्ठल संसारामध्ये न जास्त रमता त्या ठिकाणी मोठ्या आर्ततेने संत महात्म्यांचं स्मरण करावं, त्यांचं सानिध्य प्राप्त करावं. संत महात्म्यांनी आपल्याकरिता जे जे सिद्धांत दिले, जे जे उपदेश केले ते आपण आपल्या आचरणात आणावे. एक एक प्रमाण महाराज त्या ठिकाणी लाख मुलंच आहे. पहा, जनमित्र होई सकळांचा, अवघ्या विश्वाशी मित्रत्वाचे संबंध जोपासावे. अशुभ न बोलावी वाचा, कोणाशीही अशुभ वक्तव्य करून एखाद्याला चाल म्हणून न दिलं तरी तो अशुभ होतो, म्हणजे इथलं सांगत नाही. संगन धरावा दुर्जनाचा, जीवनामध्ये दुर्जनाची संगत करी संतांचा सायास. संत महात्म्यांची संगत करावी, दुर्जनाला दूर करावं. अशुभ वाणी कधीही बोलू नये आणि अवघ्या विश्वासी मित्रत्वाचे संबंध जोपासावे. जन्माचं सार्थक झालं म्हणून समजा, परंतु आपल्याला मित्र कमी शत्रूच जास्त आपण नियोजून ठेवले आहे. आपली आपणच करा सोडवतो. अंतकरणामध्ये विचार करा की आपले मित्र किती आहेत, की हाक मारल्याबरोबर बोध येते, हाक मारल्याबरोबर बोलवल्याबरोबर आपल्याकरिता धावून येते. विचार करा, हाताच्या बोटावर मोजण्या देखील येत नाहीत महाराज, परंतु शत्रूची जर गणना जर करायला लागलो तर मित्रत्वापेक्षा शत्रूच आपले जास्त आहे. हे आपण आपल्या आचरणाने, आपल्या वृत्तीने निर्माण करून ठेवलेलं आहे. म्हणून जनमित्र होई सकळांचा, जगत तुकोबरांचं जीवनचरित्र घ्या, ज्ञानोबरांचं घ्या, नामदेवरायांचं घ्या. खऱ्या अर्थाने अजात शत्रू. आपण एखाद्याचं वर्णन करताना म्हणतो अमुक अमुक महाराज अजात शत्रू, नाही का, वर्णन करायला काय जातात परंतु करतात, नाही का. परंतु तुकोबरांच्या जीवनातील जर प्रसंग जर पाहिजे झाले तर सालो मालो घ्या, मंबाजी गोवा घ्या, काही काळ रामेश्वर भट्टांचाही विचार करा. एवढा तुकोबरांना उपद्रव केला, तुकोबरांना छळ केला. मंबाजी गोसाव्यांनी तर काठ्याने मारला, परंतु तरीही तुकोबरांनी त्यांना आपलंसच केलं. दयावंत जयंतरी. नामदेवराय तर कुत्र्याच्या मागे त्या ठिकाणी रोटी घेऊन धावू लागले. आपण माणसाला देत नाही. दयावंत जयंतरी. ज्ञानोबराय जर भिक्षा मागायला गेले तर ज्ञानोबरायांच्या तोंडावर दारं बंद करू लागले. आज त्याच ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवर आपण कित्येक दारं ओलांडून आत गेलो. ज्ञानोबरायांना महाराज त्या ठिकाणी भिक्षा प्राप्त झाली नाही. आज ज्ञानोबरायांच्या नावावर आपण किती भिक्षा मागतो याचा थोडा विचार करा. दयावंत जयंतरी, नाही का. म्हणून धन्य आपण नाही, धन्य ते आहे, त्यांच्यामुळे आपलं जीवन धन्य आहे. हा भाग निराळा. विठ्ठल एखाद्या तरी प्रमाणाचं, एखाद्या तरी ओवीचं आचरण संपूर्ण जीवनभर आपण जर त्याप्रमाणे वागले तर त्याची अनुभूती येते, त्याची प्रचिती येते. पहा, समोरचा किती जरी दूषण देऊ लागला तरी त्याला प्रतिकार करूच नका. तुका पाया पडता न चले बळ, नाही का. परंतु आपण आपल्या श्रीगुरूंच्या पायावर डोकं ठेवत नाही तर इतरांच्या काय. नम्रता ही लोक पावत चालते. आदर, मान, सन्मान, दीनता या गोष्टी लोक पावत चालल्या. आज माणसं टाळ सुद्धा असं घेतात. टाळ घेऊन उभा राहावं म्हणून त्याला टाळ द्यावा लागतो. कीर्तनाची सांगता झाल्याच्या नंतर असं काढलं की असं टाळ टाकून देतो. हे आपलं वैभव आहे, आपले अहंकार आहे. म्हणजे एवढा ताटा त्या ठिकाणी आपल्यामध्ये जर निर्माण होत असेल तर इतरांची काय घेतात. मी वैयक्तिक कोणाची निंदा करत नाही किंवा कोणावर रोष व्यक्त करत नाही, वस्तुस्थिती मात्र जरूर मानतो. विठ्ठल
अभिमान निर्माण झाला तरी मेरू पर्वता समान भार त्या ठिकाणी भगवंताला वाटतो. मग तो भगवान परमात्मा ज्यांची पायवणी घेतो त्या संत महात्म्यांचं अंतकरण किती उदार असेल. दयावंत जे अंतरी. जगद्गुरु तुकोबरायांची पाद्यपूजा केली, ज्ञानोबरायांना समाधिस्थ करीत असताना त्यांचीही पायवणी पंढरीनाथाने घेतली. मग ज्ञानोबरायांचा तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये किती दयेचा सागर असेल याचा विचार करा. त्या संत महात्म्यांच्या सिद्धांतावर चालणारी आपण लेकर आहोत, आपण सामान्य नाही. पंढरीचे वारकरी मोक्षाचे. आपण सामान्य आहोत. वारकरी हा मोक्षाचा अधिकारी आहे. मोक्ष आपण स्वीकारत नाही तो भाग्यराळा. मोक्ष सुखा अनुलाथा. कारण का आपण संत महात्म्यांच्या प्रमाणानुसार चालतो. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनुलाथा. तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. आपण सेवेशी रत होणारे आहोत नाही का. म्हणून मज नको रे मुक्ती या सिद्धांताप्रमाणे आपण चालतो. नामसंकीर्तनामध्ये उडून जावं. त्यातून जो आनंद आहे तो मोक्ष सुखापुढे कित्येक पटीने थोर आहे, अधिकार संपन्न आहे. मोक्ष त्याच्या पुढे तुच्छ आहे. म्हणून मोक्ष सुखाला धुडकावून लावावं, नामसंकीर्तन करावं. विठ्ठल एवढी दया संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून जीवनामध्ये आदर्श असावा, जीवनामध्ये अभिमान बाळगावा, तो संत महात्म्यांचा बाळगावा. किती दया. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभार गुणकृती. जसं आई आपल्या लेकरांवर प्रेम करते, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळते. त्याला जे रुचल, त्याला जे पटल, त्याला जे आवडेल पोटात असतानाच सांगतो तेच ती माऊली सेवन करीत असते. मग आंबा खायचा नाही, केळ खायचं नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सगळे त्याचे चोचले पुरवावे लागतात नाही का. आता लेकरं आतून सुद्धा खूप काही ऑर्डर करतात. आताची लेकरं आतूनच सांगतात पाणीपुरी खायची नाही का. पिझ्झा म्हणजे डोहाळे हे जे लागतात ही त्याची लक्षणं आहेत नाही का. काही पिझ्झा मागतात नाही का. पूर्वीच्या काळी बाजरीच्या भाकरी मागायची नाही का. दोन्ही मागायचे. आता जसे जसे डोहाळे देखील बदलू लागतात. म्हणजे त्या माऊलीची स्थिती नाही. तो आतून हुंकार देणारा निराळा असतो. परंतु 9 महिने 9 दिवस पोटामध्ये त्याचं लालन पालन पोषण करते, त्याला जन्म देते. जन्म दिल्यानंतर देखील सर्वस्व त्याचंच हित पाहते. मग तिच्या अंतकरणामध्ये कोणता लाभ आहे का. करी लाभावी म्हणतात ऐशी कळवळ्याची जाते. तिच्या ठिकाणी एवढा कळवळ आहे की कुठल्याही लाभाविना ती सदोतीत त्याचं हित पाहत असते, त्याच्यावर प्रेम करत असते, माया करत असते. ती माऊली कधी असा विचार करते का की ज्या लेकराला आपण जन्म दिलेला आहे ते लेकरू उद्या आपला आधार बनतो, आपल्या उतार वयामध्ये आपला सांभाळ करेल. लेकरं तर सांभाळत नाही, तो भाग निराळा नाही का. आज आई वडील देखील वाटले गेलेले आहेत. आई वडिलांचा अधिकार खूप मोठा आहे. किती मोठा आहे तुकोबरायांच्या प्रमाणात सांगतो. ज्या संत महात्म्यांची पायवणी या विश्वाचा नियंता घेतो त्या संत महात्म्यांचं वर्णन करीत असताना जर संत महात्म्यांना आई वडिलांची उपमा देत असेल तर आई वडिलांचा अधिकार किती मोठा. तुम्ही संत